नमस्कार. आज आपण अभियांत्रिकी भूगर्भशास्त्र म्हणजे इंजिनिअरिंग जिओलॉजी या विषयात जरा खोलवर जाणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आपण हे समजून घेऊ की मोठी धरणं, बोगदे यांच्या डिझाईन आणि बांधकामात या शास्त्राचा नेमका काय उपयोग होतो. हो, नक्कीच. अभियांत्रिकी भूगर्भशास्त्र म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत इंजिनिअरिंगच्या प्रकल्पांसाठी जमिनीच्या आत काय आहे तिथली भूशास्त्रीय माहिती वापरणं. अच्छा. म्हणजे खडक कसे आहेत, माती कशी आहे, पाणी कुठे आहे, या सगळ्याचा अभ्यास करून त्याचा परिणाम त्या जागेवर, डिझाईनवर, बांधकामावर कसा होईल आणि अगदी पुढे जाऊन त्या बांधकामाच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल हे पाहणं. बरं, मग धरणांपासून सुरुवात करूया. धरणाचा पाया इतका महत्वाचा का असतो, म्हणजे त्या खालचे खडक इतके मजबूत का असावे लागतात. अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. विचार करा ना, धरणाचं वजन किती प्रचंड असतं आणि त्यात साठलेलं पाणी, त्याचा दाब किती असतो, हा सगळा भार येतो त्या पायावरच्या खडकांवर. हो, बरोबर. अरे बापरे. हो, त्यामुळे खडकाचा प्रकार महत्वाचा ठरतो. म्हणजे ग्रॅनाइट किंवा बसाळसारखे खडक सहसा खूप मजबूत असतात. शेलसारखे काही खडक तुलनेनं कमकुवत असू शकतात. पण फक्त प्रकार नाही, तर खडकाची झीज किती झालीये, म्हणजे ऊन पावसाने तो किती ठिसूळ झालाय. आणि खडकांमध्ये नैसर्गिक भेगा असतात किंवा मोठे तडे, ज्यांना फॉल्ट्स म्हणतात. हे सगळं पायाच्या मजबूतीवर परिणाम करतं. अच्छा, म्हणजे फक्त ताकद नाही तर पाणी अडवण्याची क्षमता पण महत्वाची असणार. गळतीचा धोका असतो का. अगदी. गळती हा खूप मोठा मुद्दा आहे. धरणाचा पाया आणि जलाशयाचं जे तळ आहे ते पाणी जिरपू न देणारं, म्हणजे अपारगम्य असावं लागतं. हां, इम्परमेबल. हो, नाहीतर काय होतं, पाणी गळून वाया जातं. म्हणजे जलाशयाची साठवण क्षमता कमी होते. आणि जास्त महत्वाचं म्हणजे धरणाच्या पायाखाली पाण्याचा दाब वाढतो. त्याने अस्थिरता येऊ शकते. ओके. काही खडक असतात, जसं की चुनखडी, त्यात नैसर्गिक पोकळ्या किंवा गुहा तयार झालेल्या असू शकतात. त्याला कार्स्ट म्हणतात. अशा ठिकाणी गळतीचा धोका खूपच जास्त असतो. अच्छा, म्हणजे जागेवरची भूगर्भीय परिस्थिती बघूनच ठरवावं लागतं की तिथे कोणत्या प्रकारचं धरण बांधता येईल. अगदी बरोबर. म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा कमानी धरण बांधायचं असेल तर एकदम भक्कम खडकच पाहिजे पायाखाली. हो, अगदी. पण माती किंवा दगडांचा भराव टाकून जे धरण करतात, म्हणजे एम्बँकमेंट डॅम, ते थोडा वेगळ्या प्रकारच्या पायांवर पण बांधता येतं. हे खरंच रंजक आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपलं कोयना धरण घ्या. त्याचा पाया बसाल्ट खडकाचा आहे. तसा मजबूत खडक मानला जातो हा. हो. पण वरवर मजबूत दिसत असला तरी त्यात खूप भेगा होत्या. मग ह्या भेगांमधून पाणी झिरपू नये म्हणून आणि पायाखालचा दाब कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ग्राउटिंग करावं लागलं. ग्राउटिंग म्हणजे. ग्राउटिंग म्हणजे सिमेंट किंवा काही रसायनं वापरून त्या भेगा बुजवल्या जातात. अच्छा, ओके. तर कोयनेला हे करावं लागलं. याउलट राजस्थानमध्ये माही बजाज सागर धरण आहे. तिथे पायाचे खडकच मुळात कमकुवत होते. त्यामुळे तिथे तर खूपच जास्त प्रमाणात ग्राउटिंग आणि इतर मजबूतीकरणाची कामं करावी लागली. आणि हिमालयातलं टिहरी धरण पाहिलं तर ते भराव धरणाचे एक मोठं उदाहरण आहे. ती जागा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे आणि भूगर्भीय रचना पण खूप गुंतागुंतीची. तिथे तर खूपच प्रगत अभियांत्रिकी उपाय वापरावे लागले. म्हणजे धरणांतितकंच किंबहुना जास्तच भूगर्भशास्त्र बोगद्यांसाठी महत्वाचं असणार, कारण ते तर पूर्णपणे जमिनीखालून जातात. तिथे काय आव्हानं येतात. हो, बोगद्यांसाठी तर भूगर्भशास्त्र अगदी कळीचं ठरतं. म्हणजे जागेच्या निवडीपासून ते बोगदा नक्की कसा खणायचा, कोणती पद्धत वापरायची हे ठरवण्यापर्यंत त्याचा उपयोग होतो. कसं काय. बोगद्याचा मार्ग ठरवताना अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. खडक कसा आहे, कठीण आहे की मऊ, म्हणजे ग्रॅनाइटसारखा कठीण आहे की शेलसारखा भुसभुशीत. मग भूगर्भीय रचना कशी आहे, म्हणजे तिथे मोठे फॉल्ट्स आहेत का, खडकांच्या घड्या आहेत का, भेगा कशा आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूजल. जमिनीखाली पाण्याची पातळी किती आहे, पाण्याचा दाब किती आहे, या सगळ्याचा खूप बारकाईने विचार करावा लागतो. म्हणजे बोगदा खणायला लागल्यावर अनपेक्षित अडचणी येऊ शकतात, जसं की वरून खडक कोसळणं किंवा. हो, खडक कोसळणं हे एक आहेच. किंवा दाबामुळे खडक आतल्या बाजूला फुगून येतो, त्याला स्क्वीझिंग ग्राउंड म्हणतात. अच्छा. आणि पाणी लागणं, भूजल, हे तर अनेकदा मोठं आव्हान ठरतं. ते खडकांना अस्थिर करतं, कामात अडथळा आणतं आणि अर्थातच खर्च वाढवतं. हो ना. खडकाचा प्रकार पण महत्वाचा.
ग्रॅनाइट, क्वार्ट्झाइट सारखे खडक खूप कठीण असतात, पण त्यांच्यावर जास्त ताण आला ना की ते अचानक स्फोटासारखे फुटू शकतात. रॉक बर्स्ट म्हणतात त्याला. अरे देवा. तर या उलट शेल, फिलाइट सारखे मऊ खडक दाबामुळे आत ढकलले जातात, ते स्क्वीझिंग ग्राउंड. महाराष्ट्रात काही उदाहरणं आहेत का याची? हो, आपले कासारा आणि बोरघाटातले रेल्वे बोगदे आहेत ना, ते डेक्कन ट्रॅप्समध्ये आहेत. म्हणजे तिथे कठीण बसाल्ट आणि मऊ खडक यांचे थर एकाडेक येतात. तिथे मग पावसाळ्यात पाण्याची गळती वाढते, ही एक नेहमीची समस्या आहे. आणि हिमालयातल्या बोगद्यांची गोष्ट तर अजून वेगळी. तिथे प्रचंड भूगर्भीय दाब असतो, मोठे फॉल्ट्स असतात, भूस्खलनाचा धोका असतो आणि भूजल पण खूप मोठ्या प्रमाणात लागतं. म्हणजे आव्हानं खूप मोठी आहेत तिथे. तर एकंदरीत या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की धरणं असोत की बोगदे यांसारख्या मोठ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्या यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी भूगर्भशास्त्राचं सखोल ज्ञान आणि त्याचा योग्य वापर किती अत्यावश्यक आहे. निश्चितच. भूगर्भीय वास्तव काय आहे याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते खूप धोकादायक ठरू शकतं. याचे अनेक उदाहरणं आहेत इतिहासात. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की भविष्यात आपण हवामान बदलाचे परिणाम पाहतोय, पूर वाढतायत, भूकंपाचे धोके आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकी भूगर्भशास्त्राची भूमिका अजून किती महत्वाची आणि कदाचित जास्त गुंतागुंतीची होईल. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.